हॅलो चिल्ड्रन, कसे आहात? खूप छान आहात ना? बर, आपण मागच्या नंबर्स बघितले हो की नाही? आता लेटर्स बघणार आहोत आज. ह्याच्या आधी आपण बघितले लेटर्स हो की नाही? मग त्याच्या पुढचे लेटर्स बघणार आहोत आणि ते लेटर्सचे पिक्चर्स बघणार आहोत. आधी ते पिक्चर बघायचे आणि मग त्याच्यावरनं आपण त्याचं अक्षर शोधायचं आहे. चला तर मग, ओके. आता त्याच्या आधी आपण मागे कुठले लेटर्स बघितले होते? हे प प आणि फ. प प पतंगाचा, प प पानाचा, हो की नाही? आणि फ फ फुलपाखरूचा, फ फ फणसाचा बघितलं होतं आपण आणि त्याची चित्र काढली होती, हो की नाही? आता त्याच्या पुढे कुठले लेटर्स येत आहेत आणि त्याचे कुठले कुठले पिक्चर्स आहेत ते बघूयात आपण. चला तर मग. हे काय आहे सांगा बरं? पावसाळ्यामध्ये डराव डराव ओरडतो असतो हा कोण? बेडूक. बरोबर. हा आहे बेडूक. बेडूक म्हणजे फ्रॉग. हा काय आहे? फ्रॉग. फ्रॉग म्हणजे काय? मराठीमध्ये आपण त्याला बेडूक म्हणतो. हा आहे बेडूक. आता पुढे जाऊया. आता ह्या काय आहेत सांगा बरं मला? ह्या मुली हातामध्ये घालतात किंवा आईच्या हातात असते, आजीच्या हातात असते. बांगड्या. आता ह्या काय आहेत? बांगड्या वेगवेगळ्या रंगाच्या आहेत, वेगवेगळ्या मग डिझाईन वगैरे आहे त्याचं. तर ह्या आहेत बांगड्या. बरोबर. बँगल्स म्हणतो आपण. याला काय म्हणतो? बँगल्स म्हणतो. बांगड्या. हे काय आहे सांगा? किती पटकीने ओळखलत? हा आहे कृष्ण. कृष्ण आहे की नाही? तर कृष्ण काय वाजवत असतो कृष्णदेव? बासरी वाजवतो. त्याच्या हातात कायम बासरी असते. तर ही काय आहे? बासरी. बासरीला असे होल असतात आणि त्याच्यामधून स्वर उमटतात. बासरी. ही काय आहे? बासरी. इंग्लिशमध्ये आपण ह्याला काय म्हणतो? फ्लूट म्हणतो. हो की नाही? ही आहे बासरी. अरे, हा कोण आहे? डान्स करतोय तो? अगदी बरोबर. बटाटा, पोटॅटो. ह्याचे चिप्स खाता ना तुम्ही? आवडतात की नाही तुम्हाला चिप्स खायला याच्या? तर हा काय आहे? बटाटा म्हणजेच पोटॅटो. हिंदीमध्ये काय म्हणता तुम्ही? आलू. आलूचे पराठे खाता की नाही तुम्ही? आलू पराठा. आपण याचा बटाटे वडा खातो. हो की नाही? तर हा आहे बटाटा. आता पुढे बघूयात काय आहे. किती छान आहे की नाही? काय आहे हे? बदक. बदक म्हणजे काय? डक. क्वॅक क्वॅक करतंय ना? हे आहे बदक. बदक म्हणजे डक. पाण्यात पोहतं आणि चालतं सुद्धा जमिनीवर. हो की नाही? हे आहे बदक. तर आता आपण कुठले कुठले पिक्चर्स बघितले सांगा बरं? पहिल्यांदा आपण बघितलं बांगड्या बघितल्या, बेडूक बघितला, बासरी बघितली, अजून बदक बघितलं. तर ह्याच्यावरून तुम्हाला आता लक्षात आलं असेल, की आपलं पुढचं लेटर कुठलं आहे? तर आहे ते ब. आता ब पासूनच अजून एक लेटर आहे. हे कुठलं आहे? ओळखा बरं हे काय आहे? ब पासून अजून एक लेटर कुठलं आहे? कुठलं चित्र आहे? बादली. ही काय आहे? बादली. बादलीमध्ये पाणी भरतो की नाही आपण? मग ती आपण कपडे वॉश करण्यासाठी वापरतो बादली. हो की नाही? तर ही आहे बादली. आता ह्याच्यावरनं तुम्हाला कळलं? लेटर कुठलं आहे आपलं? ब. ब बादलीचा. ब ही कुठली आहे? बैलगाडी. बैल आहेत आणि त्याला गाडी जोडलेली असती म्हणून आपण त्याला काय म्हणतो? बैलगाडी म्हणजे बुलक कार्ट. ही आहे बैलगाडी. बेडूक बघितला, बैलगाडी बघितली, बासरी बघितली, बादली बघितली. हो की नाही? तर हे काय आहेत आपले आजचे लेटर्सचे पिक्चर्स. आता ते लेटर कुठलं आहे? ब. ब कसं काढतात बघितलं? ब ब बादलीचा. ब ब बदकाचा. आता ते ब कसं लिहायचं आहे आणि त्याचे कुठले पिक्चर्स आहेत ह्याचा व्हिडिओ आपण बघूयात. ओके. आता तुम्ही वर ब चे वेगवेगळे पिक्चर्स बघितले हो की नाही? आता ब आपण कसं लिहायचं आहे ते बघूयात. नेहमीसारखीच डेट लिहायची आहे. आता डिसेंबर महिना सुरू झाला हो की नाही? 12-20 ज्या दिवशी तुम्ही लिहिताल त्या दिवशीची डेट लिहायची आणि आपण 5 times 3 लाईन्स लिहिणार आहोत. ब
तर बदकाचा आपण बघितलं हो की नाही. तर अगदी सोपं आहे. सर्कल काढायचं आहे असं अर्धं थोडंसं, खाली चिटकवायचं नाही आहे. आणि मग त्याच्या पोटामध्ये रेघ, पण ती लेफ्ट टू राईटच पाहिजे. कशीही वाकडी तिकडी मध्ये अशी सरळ अशी नको आहे. आपल्याला लेफ्टपासनं राईटपर्यंतच ती रेष ओढायची आहे पोटामध्ये. हे असं काढलं, नंतर ही पोटामध्ये इकडून ही रेष इकडून इकडंच गेली पाहिजे. ओके, हे झालं बदकाचा, बांगडीचा. आता नेहमीसारख्या 4 लाईन्स लिव्ह करायच्या आहेत आणि आपण आता बदक काढणार आहोत. बदक जसं तुम्हाला येतं तसं काढायचं. हा मराठी 1 काढायचा, मग थोडासा असा आकार द्यायचा आहे त्याला. तुम्ही 2 जरी काढलं तरीही चालेल. आणि मग असा बदक, मग त्याला डोळा आणि चोच. आणि बदक कसं असतं, पाण्यात असतं हो की नाही. हे झालं बदक. आणि मग त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे. आज आपण 2 पिक्चर्स काढणार आहोत, बदक आणि बादली. बादली माहिती ना, बकेटमध्ये आपण कशासाठी वापरतो, पाणी साठवण्यासाठी वापरतो, धुणं धुण्यासाठी वापरतो हो की नाही. तर बकेट कशी काढायची आहे बघा. असा आकार असतो बकेटचा हो की नाही. आणि त्याला धरायला काय असतं, हँडल असतं हो की नाही. बकेटला धरायला हँडल असतं आणि याच्यात आपण पाणी ठेवतो. ही झाली बादली. काय झाली, बादली म्हणजे काय, बकेट. त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे. अशा तऱ्हेने आपण काय काढलेलं आहे, बदक, बादली. ओके, कळलं तर मग तुम्हाला आता कसं बादली काढायची आहे आणि आपण बदक कसं काढलं ते. त्यामुळे हे झाले आपले वचे लेटर आणि त्याचे पिक्चर्स. मग त्याला छान काढायचे आहेत आणि कलर करायचे आहेत. ओके, आता हे काय आहे, डोनाल्ड डक. तो काय करतोय बघा, आपल्या घराला पाणी घालतोय हो की नाही. चला आता आपण पुढचं पिक्चर बघायचे आहेत आणि त्याच्यावरनं लेटर ठरवायचं आहे. ओके, आता हा काय आहे, भवरा. करेक्ट, हा काय आहे, भोवरा. भोवरा हा पूर्वी लाकडी मिळायचा आणि त्याला असा दोरी गुंडाळायची आणि तो जोरात टाकायचा. आता तुम्ही बेब्लेड खेळता किंवा असा बटनाचा भोवरा असतो तो खेळता की नाही. पण हे बघा, हा मुलगा कसा दोरीने भोवरा टाकतो, लाकडी असायचा आणि त्याला दोरी गुंडाळायची आणि जोरात फेकायचा. भोवरा म्हणजे काय, टॉप. इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, टॉप. तो खेळता की नाही तुम्ही सगळेजण. करेक्ट. आता हे काय आहे, सगळेजण टाळ वाजवतायत, मृदुंग घेऊन बसतायत. तर काय करतायत सगळे वारकरी, बरोबर भजन करतायत. ते काय करतायत, भजन करतायत. मग हे वारकरी जेव्हा पंढरपूरला जातात तेव्हा भजन करत जातात की नाही, तशी हे सगळेजण काय करतायत, भजन. आता पुढे जाऊयात. हे काय आहेत, भटजी. हे काय करतायत, भटजी लिहितायत किंवा ते पूजा करतात किंवा पूजा सांगतात. तुम्हाला माहिती आहे की नाही भटजी. तर हे काय आहेत, भटजी आहेत, लिहितायत ते काहीतरी हो की नाही. आता हे काय आहेत, तोंडाला पाणी सुटलं का, गरम गरम भजी आहेत ही. काय आहेत, गरम गरम कांद्याची भजी. काय आहेत, भजी. मग आपण ह्याच्या आधी काय बघितलं, भटजी बघितलं, भोवरा बघितला. आता ही काय आहेत, भजी. मस्त मस्त गरम गरम. आणि ही कसली भजी आहेत सांगा बरं. ही आहेत बटाट्याची भजी, पटॅटो. बटाट्याची भजी, ती पण सुंदर लागतात की नाही. आता तुम्हाला एक आवडती भाजी आहे, सगळ्यात आवडते तुम्हाला सगळ्यांना. ही काय आहे, भेंडी. भेंडीची भाजी खूप आवडते की नाही, लेडीज फिंगर, ओनियन पकोडा, पटॅटो पकोडा आवडतो की नाही तुम्हाला सगळ्यांना. तर ही आहेत लेडीज फिंगर म्हणजे भेंडीची भाजी. तर आपण कुठले बघितले आता शब्द, पिक्चर सांगा बरं.
भेंडी बघितली, भजी बघितली, भोवरा बघितला, भटजी बघितला. हो ना? आता ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलं असेल, की आपलं पुढचं लेटर कुठलं आहे? तर भ. आपलं पुढचं लेटर कुठलं आहे? भ. भ भेंडीचा. भ भटजीचा. आता ते भ लेटर कसं लिहायचं आहे? त्याचे पिक्चर्स कुठले आहेत? ते बघूयात हां. आता तुम्ही वर भचे खूप पिक्चर बघितले हो की नाही? भजी, भटजी, भोवरा बघितला. तर आपण आज भ काढायला शिकणार आहोत. नेहमीसारखी डेट लिहायची आहे, डिसेंबर 20. ओके. आणि आता भ कसं लिहायचं आहे ते बघूयात. 5 times 3 लाईन्स लिहायचं आहे. एक सर्कल काढायचं या रेषेवर. ब्लॅक वरची जी आहे ना लाईन त्याच्यावर सर्कल काढायचं छोटं. मग स्टँडिंग लाईन आणि मग त्याच्यामध्ये स्लिपिंग लाईन अशी, आणि मग हे स्लिपिंग लाईन हे जोडायचं आहे खाली. आणि मग त्याच्या पूर्ण डोक्यावर अशी टोपी हे द्यायची नाही आहे, साईडने द्यायची आहे. हे झालं भ. सर्कल छोटंसं, स्टँडिंग लाईन, मग स्लिपिंग लाईन, हे दोन्ही जोडायचं आहे. स्टँडिंग लाईन परत, आणि मग डोक्यावर टोपी. हे झालं भ. भजीचा. भ भेंडीचा. तर आपण आता आधी 4 लाईन्स लिव्ह करायच्या नेहमीसारख्या. भेंडी काढायची आहे. मी कशी काढते ते बघा. आणि असा ट्रँग्युलर शेप असतो की नाही भेंडीला, आवडते की नाही भेंडी तुम्हाला खूप. आणि ही मग अशी तलवारीसारखं टोक असतं त्याचं. ही काय झाली? भेंडी. मग ह्याचं आपण स्पेलिंग लिहिणार आहोत. भेंडीचं स्पेलिंग लिहायचं आहे. आता आपण काढणार आहोत भटजी. थोडंसं मी वरच्या बाजूला काढते. आपण गणपती बाप्पा काढला तर की नाही तसं काढायचं आहे. हे एक सर्कल, त्याच्या खाली हे दुसरं सर्कल, मग त्यांचे पाय. इकडून एक ओव्हल शेप काढायचा असा, इकडून एक ओव्हल शेप काढायचा, आणि मग त्यांना खाली बसायला असा पाठ काढायचा. ओके. मग आता आपण तर काय काढायचं आहे? डोळे काढूयात. मग हे गंध, ही शेंडी त्यांची. आता हे कान, आणि आता आपण त्यांचे हात काढायचे. हात तुम्हाला कसे काढायचे असतील तसे तुम्ही काढू शकता. ते समोर पोथी वाचत बसलेत किंवा लिहितायत काही असं तुम्ही दाखवलं तरीही चालेल. आता मी तुम्हाला अगदी सोपं म्हणून मी असे हात काढते. इथं पोथी किंवा काहीतरी ठेवलेलं आहे ते वाचतायत, असं काढलं तरीही चालेल. तुम्हाला जसे हात काढायचे तसे तुम्ही काढू शकता. हे झाले भटजी. त्यांचं आपण स्पेलिंग लिहायचं आहे. आणि भेंडी आणि भटजी असे 2 चित्र आपल्याला पिक्चर्स काढायचे आहेत. ओके. बघितलं मग तुम्ही आता भटजी आणि भेंडी कशी काढायची आहे ते. मग आपण आता आज कुठले लेटर शिकलो? ब ब बदकाचा, ब ब बादलीचा, आणि भ भ भटजीचा, भ भ भेंडीचा. तर हे छान लेटर्स 5 times 3 लाईन्स आपण लिहिलेले आहेत. आता पिक्चर्स छान काढायचे आहेत, त्याला कलर करायचा आहे. ओके. आणि प्रॅक्टिस करायची. तर आता आपण इथेच थांबायचं आहे. ओके. परत पुढच्या पिरियडला भेटायचं आहे आपण. तोपर्यंत बाय बाय.